साक्री शहरातील पोळा चौक येथील जीर्ण व पडीत असलेली पुरुषांची मुतारीच्या बांधकामाचा रहिवासी महिलांनी तीव्र निषेध करून साक्री नगर पंचायत अधिकारी यांना घेराव घालून लेखी निवेदन दिले आहे। यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या। निवेदनात असे म्हटले आहे की साक्री शहरातील पोळा चौक येथील जीर्ण पडीत असलेली मुतारीमुळे नवीन बांधकामासाठी रहिवासी महिलांनी तीव्र विरोध करून थेट नगर पंचायतवर मोर्चा काढला। या मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली मुतारी संदर्भात तोंडी व लेखी तक्रारी अनेक वेळा दिल्या होत्या, तरी देखील महिलांच्या रहिवाशींच्या तक्रारींकडे कानाडोळा करत दुर्लक्ष करत पुन्हा बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला। यामुळे तेथे रोगराई पसरून महिलांचे, लहान बालकांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्याचे ठरत आहे। मुख्य म्हणजे तेथील असणाऱ्या मुतारीजवळ काही पुरुष दारू पिऊन त्या नशेत बाहेरच बाथरूम करत असतात, तर काही पुरुष मुतारी बाहेर दारू पिऊन नग्न अवस्थेत बाहेरच पडलेले असतात। यामुळे तेथील महिलांना आपल्या घराच्या बाहेर पडणे लाजिरवाणे ठरत आहे। ते स्वतःचे घर असून मुली घराबाहेर परिवार सोबत बसू शकत नाही। अतिशय घाणेरडा वास येत असल्यामुळे रहिवाशांना जेवण करण्यास देखील त्रासदायक ठरत आहे। असे अनेक त्रास सहन करून देखील रहिवासी महिला यांनी याआधी अनेक वेळा तक्रार केली होती, परंतु या तक्रारीकडे नगरपंचायतने दुर्लक्ष केले असून जीर्णपडीत मुतारीच्या बांधकामास सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे। हे काम त्वरित थांबवावे, कारण या ठिकाणी गाईढोरांसाठी, गोमातेसाठी पाणी पिण्याचे कुंड बनवावे अशी मागणी रहिवासी महिलांनी केली आहे। जर मुतारीचे बांधकाम लवकरात लवकर थांबले नाही तर आम्ही सर्व महिला तीव्र आंदोलन करू, असा इशारा साक्री पोळा चौक मधील महिलांनी दिला आहे। नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे। पोळ्या चौकामधून आली आहे। त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं पाळली तर गेली, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे। म्हणजे आमच्या बायांचे जे आहेत जे बायांचं काही आहे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली। कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची। आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय। आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले येते। आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही। तिथं तुम्ही काही पण बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस। कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात। पहिली गोष्ट तर ही आहे। आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो। आणि आमच्या सुना सुद्धा तिथं राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये जाऊन राहून राहिल्या। तर सरकारला म्हणजे असं बाहेर बसू शकत नाही, आणि बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला। 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही तिथे बसू शकत नाही। आणि 2 जण तिथे मध्येदार गेलेले असते, तिसरा तो बाहेर येऊनच मुतून मोकळा होतो। त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही। आणि दारुडे लोक इतके घाणे, ते खाली करताना वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत।